नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून दरवर्षी शौर्य, विज्ञान आणि स्मृतिचिन्ह पुरस्कार देण्यात येतो. यंदाही हा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि हा पुरस्कार वितरण सोहळा पुण्याच्या भरतनाट्य मंदिरमध्ये 30 मे रोजी पार पडणार आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की यंदाचा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार हा सुहास बहुळकर यांना जाहीर झालाय. आणि माझ्यासोबत बहुळकर सर नमस्कार. उपस्थित आहेत आणि या पुरस्काराच्या निमित्ताने आपण सरांसोबत गप्पा मारणार आहोत. सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर लेखक, चित्रकार, कला संशोधक आणि क्युरेटर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. 20 वर्ष त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये विविध विद्यार्थी त्यांच्या हाताखाली घडवलेत. इतिहास, चित्रकला, शिल्पकला अशा विविध विषयांवर त्यांनी पुस्तकं सुद्धा लिहिली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीची भरपूर तैलचित्र सुद्धा त्यांनी साकारलेत. आणि स्मारकाविषयी आपण बोलतोय तर मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतोय की स्मारकामध्ये जे भित्तिचित्र आहेत आणि म्युरल्स आहेत ते साकारण्यातही बहुळकर सरांचं मोठं योगदान आहे. बहुळकर सर, तुमचं सगळ्यात आधी अभिनंदन की तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार जाहीर झालाय. तर जेव्हा तुम्हाला हे कळलं की हा पुरस्कार तुम्हाला जाहीर झालाय, पहिली प्रतिक्रिया काय होती? आणि सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्यांसाठी हा पुरस्कार दिला जातो, तर तुमचा आणि सावरकरांचा संबंध किंवा त्यांच्या विचारांशी तुम्ही जोडले गेलात कसे ते सुद्धा सांगा. ज्या वेळेला मला सावरकर स्मारकातनं फोन आला की हा स्मृतिचिन्ह पुरस्कार दिला जातोय, पहिली माझ्या मनात भावना अशी आली की मला सावरकर दाखवले ते माझे वडील आज हयात असते तर. 2 वर्षापूर्वी ते 103 वर्षाचे होऊन गेले. सावरकरांच्या संदर्भामधलं माझी पहिली आठवण म्हणजे SP कॉलेजवर सभा होती. मी त्यावेळेला 3 किंवा 4 वर्षाचा असेल आणि माझे वडील मला खांद्यावर बसवून SP कॉलेजात घेऊन गेले होते आणि सावरकरांना दुरून का विना मी बघितलेलं होतं. त्यानंतर सावरकरांशी माझा जो संबंध आला तो मी त्यांचं 10-12 वर्षाचा असताना तैलचित्र केलं होतं आणि ते तैलचित्र पुण्यातल्या जॉली क्लबमध्ये लागलं. त्याच्याबद्दल मला सुवर्णपदक देण्यात आलं होतं, खरं सोन्याचं पदक जे आजही माझ्याकडे आहे. जुने फोटो लावत असताना मला हा फोटो सापडला. हरिभाऊ पाटसकर त्यावेळेला गव्हर्नर होते, त्यांच्या हस्ते हे सुवर्णपदक मला देण्यात आलं होतं. आणि त्यानंतर माझा सावरकर स्मारकाशी संबंध आला तो जयंतराव टिळक अध्यक्ष असताना सावरकर स्मारकाचे सचिव पंडितराव बखले होते, खानोलकर नावाचे कोषाध्यक्ष होते आणि दादरला सावरकर स्मारकाचं आत्ताचं जे रूप आहे ते खूप भव्य आहे. पण अगदी सुरुवातीला सावरकर स्मारक समुद्राच्या काठी असं एक लहानसा हॉल होता आणि तिथून ती स्मारकाची सुरुवात झाली. मी दादरला पेईंग गेस्ट म्हणून एका चाळीत राहत होतो. त्या चाळीत पंडितराव बखले माझा पत्ता शोधत आले आणि म्हटले तुमच्याकडे जयंतराव टिळक येणार आहे. जयंतराव टिळक त्यावेळेला सांस्कृतिक कार्यमंत्री होते. त्या चाळीमध्ये लाल दिव्याची गाडी, त्याच्या पुढे पोलिसांच्या फटफट्या आल्या. त्यावेळेला चाळीत हलचल उडाली, हे काय. पण जयंतराव टिळक जे आले होते, खरं तर ते मला बोलवून घेऊ शकत होते, पण ते चाळीत माझ्याकडे आले. त्यांना माझी चित्र बघायची होती आणि सावरकर कुटुंबाची चित्र त्यांना काढून घ्यायची होती. तिन्ही सावरकर बंधू आणि त्यांच्या पत्नी. आजही ती चित्र सावरकर स्मारकात आहेत. त्यानंतर सावरकर स्मारकाचा दुसऱ्या टप्प्याचा विस्तार झाला. त्यावेळेलाही मी काही काम केलं होतं आणि ते काम म्हणजे सावरकरांचे जीवन दर्शन. हे जीवन दर्शन जे आहे ते सध्यावरती थिएटर जवळ लावलेलं आहे, बाहेरच्या बाजूला लावलेलं आहे. आणि अभिनव भारताच्या शपथेपासून ते भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला सावरकरांनी एका हातामध्ये भगवा झेंडा आहे, हिंदू महासभेचा झेंडा, आणि दुसऱ्या हातात तिरंगा झेंडा फडकवला. अशी आठवण आहे. तसा फोटो नाही आहे, पण तो कल्पनेने निर्माण करून ते चित्र साकार केलेलं आहे. तोही एक विलक्षण अनुभव होता. सावरकरांचं जीवन दाखवायचं 27 फूट लांबीचं ते चित्र आहे
आणि ते हॉलमध्ये उद्घाटन होणार होतं आणि दुसऱ्या बाजूच्या हॉलमध्ये डॉक्टर सदाशिव गोरक्षकर, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे डायरेक्टर, ते क्रांतिकारक संग्रहालय तयार करत होते. एका बाजूला मी चित्र डेव्हलप करत होतो, तिथेच काढत होतो, आणि दुसऱ्या बाजूला गोरक्षकरांचं काम सुरू होतं. दोघेही अधूनमधून इकडे तिकडे जायचो आणि मग शेवटच्या दिवशी गोरक्षकरांनी सांगितलं की समोरच्या बाजूला म्युझियममध्ये आल्याबरोबर आपल्याला काही क्रांतिकारक दाखवायचे. त्या दिवशी दुपारी काम सुरू केलं, ते पहाटे संपलं आणि शंकरदयाळ शर्मांच्या हस्ते उद्घाटन होतं. शरद पवार त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि राजभवनावरनं शंकरदयाळ शर्मा निघाले त्यावेळेला आम्ही दोघेही जण आंघोळीला गेलेलो होतो काम संपवून. बाथरूमच्या दारावर ठोकलं आणि सांगितलं की शंकरदयाळ शर्मा निघालेले आहेत, लवकर आटपा. आम्ही घाईघाई अंघोळ आटपली, कपडे केले आणि दोघांना ड्युटी होती, एका हॉलमध्ये मला आणि दुसऱ्या हॉलमध्ये गोरक्षकरांना त्यांचं स्वागत करायची आणि त्यांच्या हातामध्ये मेणबत्ती पेटवून द्यायची दीपप्रज्वलनासाठी. त्यानंतर सावरकर स्मारकाचं आत्ताचं जे स्वरूप आहे त्याची सुरुवात झाली आणि सूर्यकांत पवार हे त्याचे आर्किटेक्ट होते. त्याच्या आधी मी चित्रकूटला नानाजी देशमुखांसाठी रामदर्शन हा प्रकल्प पूर्ण केला आणि जयंतरावांच्या माझ्या भेटी कमी झाल्या होत्या त्या काळात, कारण 5 वर्ष 8 महिने 27 दिवस ते रामदर्शनचं काम सुरू होतं आणि त्या काळामध्ये क्वचितच भेट व्हायची. पण जयंतरावांच्या डोक्यात काहीतरी अशी कल्पना होती की इथे एक भव्य राष्ट्रीय क्रांतिकारक संग्रहालय उभं राहिलं पाहिजे. आमची थोडी चर्चा झाली होती, पण मी त्यांना सांगितलं होतं की रामदर्शनचं काम चालू आहे, कसं करणार, पेलणार मी ही जबाबदारी, ते चित्रकूटमध्ये आहे. पण त्याच काळात त्यांनी पुण्यामधलं केसरीवाड्यामधलं किंवा टिळकवाड्यामधलं टिळक संग्रहालय माझ्याकडनं करून घेतलं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते, शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सावरकर स्मारकामधल्या राष्ट्रीय क्रांतिकारक संग्रहालयाची घोषणा केली आणि त्यामध्ये असं जाहीर केलं की चित्रकार आणि अभ्यासक सुहास बहुळकर हे संग्रहालय करणार आहेत. आणि परत आल्यावर माझ्या हातामध्ये ती घोषणा छापून आलेलं वृत्तपत्र ठेवलं आणि मला म्हटले आता तुमची सुटका नाही. मग साहजिकच मी राष्ट्रीय क्रांतिकारक संग्रहालयाच्या कामात गर्क झालो. आज संग्रहालय होऊ शकलेलं नाहीये, ते लवकरच होईल अशी मला आशा आहे. कारणं अनेक आहेत, पण सावरकर स्मारकाच्या दर्शनी भागातलं जे भित्तिचित्र आहे, ज्यातून राष्ट्रीय भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा क्रांतिकारकांचा लढा व्यक्त होतो, ते मात्र माझ्या हातून साकार झालं. माझ्या सहकार्यांनी केलं, त्याचा मला खूप आनंद आहे. एक गमतीचा भाग असा की हे ज्या वेळेला भित्तिशिल्प करायचं ठरलं त्यावेळेला सूर्यकांत पवारांच्या मनात काय काय कल्पना होत्या. ते लंडनमध्ये राहिलेले. मी माझ्या मनामध्ये जे आलं ते एका कागदावर उतरवलं, थोडा अभ्यास केला. स्वातंत्र्य लढ्याचा माझा अभ्यास थोडाफार झालाच होता. शिवाय हे संग्रहालय करायचं ठरल्यामुळे डॉक्टर वाद दिवेकर आणि सुधाकर पाटील अशा 2 अभ्यासकांसोबत मी काही काळ बसलो होतो, काही काळ काम सुरू केलं होतं. त्यातून मी स्केच केलं. ते बघून सूर्यकांत पवारांनी सांगितलं की सावरकर स्मारकाचं फसाड हा विषय आता मी अजिबात बघणार नाही, बहुळकर करतील ते मला मान्य आहे. आणि खरोखरच एक भव्य दिव्य कल्पना तिथे आम्ही साकार केली आहे असं मला वाटतं. आणि आज ज्या वेळेला हा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचा प्रतिष्ठेचा स्मृतिचिन्ह पुरस्कार मला मिळतोय, त्यावेळेला यासारख्याच अनेक आठवणी माझ्या मनात दाटून येत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अत्यंत विलक्षण असं व्यक्तिमत्व, विविध कलांमध्ये त्यांना असणारी गती, काव्य असो, नाट्य असो, साहित्य असो, स्वातंत्र्य लढा त्यासाठी सशस्त्र मार्गाने तो व्हावा यासाठी त्यांनी केलेला त्याग, आणि तो काही प्रमाणात तरी दाखवायची
जी काही संधी आहे ती मला मिळाली, ही भावना माझ्या मनात आहे. सावरकर स्मारकामधलं काम जे बाहेरचं म्युरल आहे ते 2007 मध्ये संपलं. बरीच वर्ष उलटली आणि चिपळूणला बालावालकर ट्रस्ट आहे, त्या बालावालकर ट्रस्टचे काका महाराज आणि स्वतः बालावालकर यांनी सावरकर स्मारक त्यांनी बघितलं आणि त्यांच्या असं मनात आलं की आपल्याकडेही काहीतरी कोकणातल्या सुपुत्रांबद्दल असलं पाहिजे. आणि त्यांनी लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन महापुरुषांचं काहीतरी तिथे स्मारक असावं, पुतळा उभा करावा असं ठरवलं. मला भेटायला बोलवलं, आमची भेट झाली आणि त्यांनी पुतळा उभा करायचा आहे सांगितल्यावर मी त्यांना असं म्हणलं की फक्त पुतळा उभा केला तर त्या महापुरुषाचं जीवन कळत नाही, त्यासाठी आपल्याला जीवन दर्शन असं केलं पाहिजे. तर काका महाराज मला म्हणाले की म्हणजे काय म्हणताय तुम्ही? तर म्हटलं मला कागद आणि एक पेन द्या, मी तुम्हाला 10 मिनिटामध्ये काय असावं हे सांगतो. आणि एका बाजूला मी बसलो, एक स्केच केलं ज्याच्यामध्ये लोकमान्य टिळक आणि सावरकर यांचे पुतळे आणि त्यांच्या आयुष्यातल्या घटना, महत्त्वाच्या घटना या मागच्या बाजूला काढून दाखवल्या. दोन्ही चरित्राचा माझा अभ्यास होताच, कारण टिळक म्युझियम मी केलं होतं, सावरकर स्मारकांचं जीवन अनेकदा अभ्यासलं होतं. ते स्केच बघितलं आणि काका महाराजांनी बालावालकरांनी ठरवलं की हा प्रकल्प तुम्हीच करायचा. आणि अशोक सोनकुसरे या माझ्या विद्यार्थ्याच्या आणि सहकार्याच्या मदतीने लोकमान्य टिळक जीवन दर्शन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन जीवन दर्शन अशी 2 भव्य भित्तिशिल्प आज चिपळूणला लागलेली आहेत. आणि खऱ्या अर्थाने एखाद्या महापुरुषाचा पुतळा कसा असावा याचं ते उत्तम उदाहरण आहे असं अनेक जणांनी मला सांगितलेलं आहे, अनेक अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सावरकर स्मारकाच्या निमित्ताने किंवा सावरकरांचं जे मी लहानपणी व्यक्तिचित्र काढलं 10-11 वर्षाचा असताना, तो प्रवास आज जीवन दर्शनापर्यंत येऊन पोचलेला आहे. मला आशा आहे की जयंतरावांनी जे स्वप्न बघितलं होतं आणि माझ्या डोक्यामध्ये घुसवलं होतं ते राष्ट्रीय क्रांतिकारक संग्रहालयही सावरकर स्मारकाच्या इमारतीमध्ये लवकरात लवकर पूर्णत्वास जावो, त्यासाठीही मला जे शक्य आहे ते काम करण्याची संधी मिळो, एवढीच माझी नियतीचरणी प्रार्थना. सावरकरांच्या विचारामध्ये देवभोळेपणा नव्हता आणि त्यांच्या जीवनाच्या अभ्यासातूनच देवाचं अस्तित्व मानत असलो तरी आपण देवाकडे काहीतरी मागावं अशा प्रकारची माझी वृत्ती नाही. पण मला आशा आहे, खात्री आहे की राष्ट्रीय क्रांतिकारक संग्रहालय सावरकर स्मारकाच्या आवारात लवकरच उभं राहील आणि त्यात माझाही सहभाग असेल. धन्यवाद. सावरकर स्मारकाविषयी तुम्ही म्हणालात की म्युरल्स आणि सावरकरांचा पूर्ण जीवनपट उलगडणारं चित्र तुम्ही साकारलंय, त्यासोबतच जो शौर्य पुरस्कार आहे त्या बाबतीतलाही एक उल्लेख तुम्ही मगाशी सांगितला. गंमत अशी झाली की हा शौर्य पुरस्कार मला साल लक्षात नाही, खूप वर्ष झाली त्याला. जयंतराव टिळकांनी हा शौर्य पुरस्कार जाहीर करायचं ठरवलं आणि मला म्हणले की आपल्याला एक सुंदर मेडल द्यायचं आहे, स्मृतिचिन्ह नाही, पदकच द्यायचं आहे. तर काय काय करायला हवं? म्हटलं मी जे मध्ये शिकवत होतो तिथले माझे शिक्षक एक नागेश सबणनवार म्हणून, ज्यांनी आपल्या देशासाठीच नाही तर परदेशासाठी कॉईन डिझायनिंग केलेलं आहे, पदकं तयार केलेली आहेत आणि आज देशामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणारे आहेत ते. हे ऐकल्यावर मला म्हणले मग भेट घालून द्या. सबणनवार सर दादर टीटीला राहायचे, जयंतराव तिथे असताना सबणनवार सरांना मी घेऊन आलो. दोघांची चर्चा झाली आणि मग काय दाखवायचं, कसं दाखवायचं, आणि पदकावर साधारणपणे समोरून चेहरा करत नाहीत, एका बाजूनी करतात.
तर मला पटकन आठवलं की डॉक्टर अर्जुन वाडकर म्हणून माझ्या वडिलांचे मित्र होते, डॉक्टर श्रीकृष्ण अर्जुन वाडकर. तर त्यांनी सावरकरांचा एका साईडनी काढलेला फोटो मला पटकन आठवला, जो माझ्या वडिलांकडे होता. मी जयंतरावांना सांगताच ते म्हणले, हो मला माहिती आहे. मग तोच फोटो पथकासाठी घ्यावा असं ठरलं. आणि मग त्या पथकाचं डिझाईन करताना मला सबणवार सर म्हटले की त्याचं ड्रॉइंग तूच कर. मी रफ ड्रॉइंग केलं, त्याच्यामध्ये सबणवार सरांनी सुधारणा केल्या आणि त्यानंतर ते पदक तयार झालं. आता हेच शौर्य पुरस्कारासाठी पदक दिलं जातं आणि त्या पदकाच्या निर्मितीमध्येही माझा सहभाग होता, याचाही मला आज आठवण आल्यावर आनंद वाटतो. अशा खूप आठवणी आहेत सावरकर स्मारकाशी संबंधित. कारण सावरकर स्मारकाच्या सुरुवातीपासून, म्हणजे मला असं वाटते 78-79 साल की काय, माझ्या लक्षात नाही, थोडं डायरेक्ट मला नोंदी बघायला लागतील. प्रत्येक टप्प्यावर सावरकर स्मारकाचा जी काही विस्तार होत गेला तो मी जवळून बघितलेला आहे. सावरकर स्मारकाच्या विस्तारासोबत त्याच्यामध्ये आलेले नवनवीन कार्यकर्ते मी जवळून अनुभवलेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर उपचार करणारे डॉक्टर गोडबोले आता ते नाही आहेत, पण त्यांच्याशीही माझी मैत्री होती आणि त्या काळात अनेक ज्येष्ठ मंडळी, सावरकर प्रेमी, सावरकरांवर भक्ती असणारी सावरकर स्मारकात यायची. दिवी गोखले त्यात होते, महाराष्ट्र टाइम्सचे उपसंपादक. अरुण टिकेकरांची ओळख माझी सावरकर स्मारकातच झाली आणि अशा अनेक थोर व्यक्तींचा सहवास मला सावरकर स्मारकामध्ये लाभला. एक गमतीदार आठवण, मी ते म्युरल करत होतो आणि डॉक्टर अशोक रानडे, संगीताचे अभ्यासक आणि तज्ज्ञ, तर त्यांनी त्या म्युरल समोर सावरकर कसे बोलायचे आणि त्यांचे उच्चार कसे असायचे ते मला म्हणून दाखवलं. आणि डॉक्टर सगम मालशेंनी सावरकरांच्या भाषणाची चक्क नक्कल करून दाखवली त्यांच्या घरामध्ये, कारण तेव्हा मी गुलाबचंद आणि सावरकर हे पोर्ट्रेट करत होतो. अशा कित्येक आठवणी. सावरकर सदनामध्ये सावरकरांची सगळी स्मृतिचिन्ह ठेवायची होती, तर त्याचं डिझायनिंगचं काम जयंतरावांनी माझ्यावरच सोपवलं. आणि त्यावेळेला मग मी म्हटलं की आपण अभ्यासिकेतले सावरकर दाखवूया, टोपी घातलेले सावरकर नको, घरचे सावरकर दाखवूया. त्यानिमित्ताने विश्वासरावांशी संबंध आला. सावरकर राहायचे त्या घरामध्ये मी अनेकदा गेलो आणि तो संबंध शेवटपर्यंत कायम होता. विक्रमराव सावरकरांशी संबंध आला आणि विक्रमराव सावरकरांनी त्या उद्घाटनाच्या वेळेला, सावरकर सदनाच्या उद्घाटनाच्या वेळेला किंवा त्यानंतरही ज्या प्रकारे मला काही वाद व्हायचे आणि ते वाद मिटवण्यासाठी किंवा ज्या प्रकारे मी योग्य मार्गावर राहावं, चांगल्या प्रकारे काम करावं यासाठी प्रोत्साहन दिलं, तेही माझ्या स्मरणात आहे. आज विक्रमरावचा मुलगा सावरकर स्मारकाचा कार्याध्यक्ष आहे, मंजिरी कोषाध्यक्ष आहे, मंजिरी मराठे. ही अगदी तरुण मंडळी, मी काही फार म्हातारा नाही, पण माझ्यापेक्षाही तरुण मंडळी तिथे आज उत्साहाने कार्यरत आहेत. हे सगळं बघताना खूप छान वाटतं. ही परंपरा अशीच पुढे चालू राहणार याची मला खात्री आहे. आणि आता तर सावरकर विचाराला प्रोत्साहन देणारं शासन आज आपल्या देशात आहे. अमित शहांसारखे गृहमंत्री, कर्तबगार गृहमंत्री, ज्यांची सरदार पटेलांबरोबर तुलना होते, त्यांना सावरकर हे पूज्यस्थानी आहेत. आणि इथे पार्ल्यात आलेले असताना माझ्याकडे सावरकर स्मारकाचं मी केलेलं जे पोर्ट्रेट आहे, त्या पोर्ट्रेटचा प्रिंट दिला. त्यावेळेला मी सांगितलं की हे सावरकर स्मारकात मी खूप पूर्वी केलेलं पोर्ट्रेट लागलंय. तर मला पटकन म्हणले, हमें देखना चाहिए स्मारक. मला कल्पना नाही ते येऊन गेलेत की नाही, पण त्यांनाही आमंत्रित केलं पाहिजे. नक्कीच सर, खरं तर आठवणी खूप आहेत, पण आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे
थोडं आवर्त घ्यायला लागणार आहे, पण या मुलाखतीच्या निमित्ताने तुम्ही जी इच्छा व्यक्त केली आहे की स्मारकामध्ये संग्रहालय व्हावं आणि त्याचं काम तुमच्या हातून व्हावं, ती इच्छा तुमची पूर्ण व्हावी हीच अपेक्षा या मुलाखतीच्या निमित्ताने मी व्यक्त करते. आणि तुम्ही या मुलाखतीसाठी वेळ दिलात त्यासाठी मनापासून धन्यवाद. कर्तव्य आहे ते माझं. आणि हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हिंदुस्तान पोस्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.